आणि डीजे मास्टर हे गाणं होऊ द्या बारीकसं. आमचे आयोजक बघा सन्माननीय गणेश पाटील साहेब, मिलिंद भोईरजी, धीरज भगतजी, विकी भोईर, साहिल भोईरजी, अभि भोईरजी, आकाश भोईर या सर्वांनी घेतलेली मेहनत आणि या मेहनतीच्या जोरावरच आज ही प्रीमियर लीग अगदी चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल साबित होताना तुम्हा आम्हा सर्वांना बघायला मिळते. याचं कारण एकच आहे, आपण सर्वजण आलो एकत्र आणि एकता में शक्ति है तो दुनिया भी झुकती है. और दोनों टीमों को ढेर सारी शुभकामना हम देते हैं और मैच के इस पूर्वांग के लिए माइक्रोफोन के ऊपर जुड़ चुका हूं. सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत, अभिनंदन. तो सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है, रोशनी भी उसी की है जो शम्मा जलाना जानता है. हर जगह मंदिर मस्जिद गुरुद्वारे है, लेकिन ईश्वर तो उसी का जो सिर झुकाना जानता है. पहली गेंद अंपायर दे रहे सिग्नल बजान जी माली, वो भी तैयार है, हम भी तैयार है, कप्तान तैयार है गेंदबाजी करने के लिए मिस्टर केदार भोईर. और केदार भोईर के सामने सलामी बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर विजय भोईर. पहली गेंद पहला पावर प्ले. पावर प्ले शॉट ऑफ लेन थी, इस बार शॉट मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है. एक सिंगल जरूर मिलेगा और इसी के साथ या दूसरा रन पूरा कर दिया. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल और 2 रनों के साथ टीम का खाता ओपन और इसी के साथ विजय भोईर का भी खाता ओपन. स्कोर 2. हमारे साथ कमेंट्री बॉक्स में सूरज जी पाटिल मराठी के एक शानदार कमेंटेटर, उनका भी आवाज आप सुनेंगे. लेकिन इस बार कट करने गए थे आउटसाइड ऑफ स्टंप गेंद. अंपायर प्रशांत माली साहब जिन्होंने वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ तो स्कोर जाएगा 3 के घर. और साथ ही हमारे स्कोरर हैं संस्कार मात्रे, बहुत ही बढ़िया उनका अंग्रेजी का अक्षर है, मेरा खराब था. और फिलहाल एक बार फिर से यहां हवा में जरूर गेंद है, कैच के संभाल. हो माय गॉड, कैच ड्रॉप, कैचेस विन द मैचेस कहते क्रिकेट में. नेक्स्ट बॉल और सुंदर डिलीवरी थी. गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद. सूरज को इस गेंद ने चकमा दिया. केदार एक जगह कप्तान है, दूसरी जगह कप्तान सूरज है. कप्तान तो कप्तान मुकाबला चल रहा है. और विकेट. और ये देखिए गेंद आगे जरूर फेंकी थी, ऑन साइड के ऊपर खेलने के थे सूरज पाटिल, लेकिन गेंद और बल्ले की भी संपर्क हुआ नहीं. 2 दिग्गज खिलाड़ी केदार भोईर और सूरज पाटिल के बीच ये टक्कर है. 5वें दिन की पहली मैच कोटना का घरालू मैदान के ऊपर खेल रही है. और ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, फ्लिक किया. विराट कोहली साहब की याद दिलाई सूरज ने. खाता सूरज ने खुद का ओपन कर दिया और टीम का टोटल स्कोर पहुंचा, यानी कि सोनाक्षी एंड वैष्णवी केडीज भागीरथी टीम का स्कोर आगे बढ़ता है 5. इस बीच सामना करेंगे फिर से या विजय भोईर 3 पे खेल रहे. और ये गेंद इस बार न बॉल है. ड्यू लिया है तो अंपायर जरूर चेक करेंगे. नो बॉल मेरे हिसाब से ओवर स्टेप है क्या, लाइन के बाहर है क्या, देखिए. अभी झीकरे की मशक्कत है संदेश भगत की. दूध का दूध और पानी का पानी होगा स्लो मोशन के तौर के ऊपर. यस, गेंद अंदर है तो इस बार गेंद होगी वाइड.
आपल्याला सगळं माहिती आहे पण आपण बोलायचं नाही, दिसते पण बोलायचं नाही. 6 रन, क्योंकि अंदर अंपायर टीवी अंपायर यही फैसला बताएंगे और वो कहेंगे तो हम बताएंगे. और दिशा दी गेंद को पॉइंट लेके ऊपर, इस बीच गेंद सीमारे का पार दंदनाती हुई चली गई. इट्स अ 4 रन डीजे. देखिए ये गाना जब संगीत जिन्होंने दिया और योगेश अग्रावकर जी ने गाना गाया ना, रातों रात स्टार बन गए. किस्मत ऐसी खुल गई ना कि महाराष्ट्र सरकार ने उन्हें महाराष्ट्र भूषण से सम्मानित किया. और इस गाने के ऊपर कहते हैं ना कि सुभाष सर हमारे बहन भाभी सब कुछ नाचे लेकिन गोरी भी नाच गई. इतना संगीत में पावर है, पावर चाहिए. घड़ी के अंदर, उस घड़ी के अंदर कांटे सोने के हो जाए लेकिन घड़ी में सेल नहीं ना तो मजा नहीं. सेल होगा तो पावर बढ़ा होता है. इसीलिए बंबई के मालू का ऐसा ही घड़ियाल बंद पड़ चुका था लेकिन हमारे संदेश भाई ने कह दिया कि सेल घर के चालू करो. क्या सेल में पावर बढ़ा ना, पावर इज इंपॉर्टेंट बात है. तो फिलहाल पहला ओवर खत्म हो चुका है, रन बन चुके 10 रन बोर्ड के ऊपर. आने वाली अभी तक 30 गेंदें शेष. ये 6 ओवर का मुकाबला देखा तो मुझे 1990 की याद आ गई. उस टाइम 6 ओवर चलते थे, 8 ओवर चलते थे. अभी वो क्षण चित्र बहुत दिनों के बाद देखने को मिल चुका है. और सेकंड बॉलर बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं मिस्टर सहयोग भोगी. रिया वॉरियर्स कोटना का टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला. सूरज पाटिल हवा में इनसाइड आउट शॉट, एक्स्ट्रा कवर के ऊपर 1 बाउंस, छक्का. एक क्रॉस लाइन खेलने गए थे आड़े बल्ले से, थोड़ी गेंद कट हो गई. गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं. जिस सूरज ने एक्स्ट्रा कवर के ऊपर चौवा लगा दिया था उसी सूरज को चकमा दिया जो पांडे गांव के हैं और 26,000 पॉइंट में उन्हें खरीदा है. शॉर्ट ऑफ लेन जैसा देखिए रफड़ा दिया 6 रन के लिए. उसे तू ये बॉल डालेगा तो तेरी चटनी बनाएगा वो. स्कोर गया है 20 सूरज के बल्ले से ये और इनिंग का पहला छक्का आया. सूरज पहुंचे व्यक्तिगत मेरे हिसाब से 11 पे. टीम का टोटल स्कोर है 20. सोनाक्षी एंड वैष्णवी केडीएच वागेला टीम बल्लेबाजी कर रही. और ये ऊंचाई का छक्का, लंबाई का बेदनाक था. गेंद पेट्रोल पंप में कहने के लिए प्रशांत माली साहब की स्कूटी फुल करो. चांद छक्का मैदान से बाहर चला गया है. मराठीमध्ये म्हणता था लांब लचक षटकार. और स्कोर आगे जा चुका है 26-26.
संस्कार मात्र हमारे स्कोर देखे दाढ़ी पीढ़ी अभी लय में आया है थोड़ा। 16 साल की उम्र में आदमी ऐसा ही होता है। लेकिन सूरज पाटिल का इंजन गर्म हो चुका है। ठोका दूसरा छक्का। और पकड़ो पकड़ो, छोड़ो मत, कुछ भी करो। गुड कैच मिलिंद जी ने कैच को लपका और इसी के साथ लगभग देखा जाए मिलिंद भोईर ने कैच को लपका। बड़ी मछली जाल में मिस्टर सूरज पाटिल बैट डगआउट और 440 रन का झटका सोनाक्षी एंड वैष्णवी केडेच बंगलौर टीम को। कप्तान सूरज पाटिल बैट डगआउट दीजिए। छत्रपति शिवाजी महाराज की जय। और इसी के साथ एक कप्तान की दिलेर पारी खत्म हो गई और जिस गेंदबाज को मार दी थी उस यंगस्टार गेंदबाज सहयोग भोईर जो पांजे के सुपुत्र है, उन्होंने इस बीच छलता कर दिया सूरज पाटिल को और मिडान के क्षेत्र में मिलिंद भोईर ने एक सुंदर शानदार कैच को लपका। कराडी समाजाचे सन्माननीय उपाध्यक्ष विलास पाटील आणि शंकर भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर या। न्यू बैट्समैन मिस्टर सागर परदेशी बाएं हाथ के बल्लेबाज है। आखिरी गेंद लेफ्ट आर्म इस बार ओव्हर द विकेट से गेंदबाजी चल रही। ओव्हर की समाप्ती आणि 2 षटकानंतर सोनाक्षी एंड वैष्णवी केडीएच वाघेलोरा संघाची धावसंख्या बोर्डवर ती म्हणजे 26 ला 1 गडी बाहेर डीजे। अभी तक 4 ओवर शेष है और पहले ओवर में आए थे 10, दूसरे ओवर में आए मेरे हिसाब से 16। स्कोर हो चुका है 26। लेकिन सूरज पाटिल मैदान से वापस चले गए। अपनी टीम के लिए 17 रनों का योगदान दिया 8 गेंदों में। और नए गेंदबाज है मिस्टर रिया वॉरियर्स कोटनाका की। बॉलर इज नेम केदार पृथ्वी। अरे पृथ्वी शॉ उधर भी है, इधर भी पृथ्वी है। पृथ्वी मड़वी शॉ सगला है। अभी जो है वो दिख रहा है वो बताएंगे हम। म्हणून सांगतो ना, कोट नाका वाले तिला चड्डी घालते। परफेक्ट काम आणि करेक्ट नियोजन। स्कोर 26 और एक बार फिर से हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश की थी। क्या पिंग चली गई, चौका जाएगा क्या? नहीं, मिड विकेट फील्डर का बढ़िया एफर्ट देखिए, लाजवाब फील्डिंग। और इसी बीच 2 रन मिलेंगे और 2 के साथ स्कोर जाएगा संस्कार 28। यंगस्टार है हमारा स्कोर, अक्षर भी सही है, उसके पेन के अंदर की शाई भी मजबूत है। इधर डाला है क्या नहीं अभी तक, पेपर के ऊपर है। 28 का हो चुका है। और विकेट कीपर केदार कप्तान गलती कर रहे, अपील जरूर की थी। लेग बाई के रूप में एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 29। 29 पे स्कोर। शांत वातावरण में अखिल कराड़ी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 ये लीग का आयोजन 5वां दिन, कल अंतिम दिन।
29। रिया वॉरियर्स कोटनाका केदारा भोईर के नेतृत्व में ये टीम खेल रही है। एक जगह सूरज पाटिल के नेतृत्व में सोनाक्षी एंड वैष्णवी केडीएच वागीलोला टीम। और हवा में इस बार लॉक किया है एक्स्ट्रा कवर के ऊपर। एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भाग रहे। ओ माय गॉड प्रॉब्लम होने वाला था और ये और थ्रो हुआ है। ये रन है, भागना चाहिए था ना, क्यों रुक गए बल्लेबाज। तो 2 रन मिलेंगे जरूर। कप्तान थोड़े से इस बार गर्म हुए हैं केदार भोई, जानते हैं कि इस तरह से फील्डिंग हो सकती है, तो कप्तान का अधिकार है। तुम अगर खराब से सिलेक्शन करेंगे तो तुम्हारी पिटाई करेंगे, तुम्हें गाली भी सुनना पड़ता है क्रिकेट में। कैप्टन है सर, सेनापति हो। 31 यस, और इसी के साथ बल्लेबाज आउट। जाओ, बल्ले का किनार लग गया, आवाज हमारे कानों में आए। विकेट नंबर 2 काउंट दीजिए। छत्रपति म्हणून मित्रांनो सर्वांना विनंती आहे की आपण निदान छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरी विसरू नका। तुम्हाला आण आहे शिवरायाची आणि पाणी मैदानाच्या आतमध्ये या ओव्हर नंतर बघा अंपायरचा इशारा बघा कसा आहे, म्हणजे ते गोंधळी कशी येतात, गोंधळी आपल्या खुणवायला तसा इशारा। आणि जुने आहेत ना अंपायर, त्याच्यामुळे ते पूर्वी चालायचं। नवदीप पाटील, काही हरकत नसेल तर आपण तिथे विचारू, पण नाव चुकीचं नको, कारण नाव आपला ठेवलेलं आहे। आपला नाव आपलं काहीच नाही, नाव आपली ओळख आहे। ते नाव आपण आलो असेच आणि जाणारे आहोत तसेच। इस दुनिया में कोई किसी के बचने वाला नहीं है, सब कोई पीछे आगे जाएंगे। ऑनसाइड के ऊपर टर्न किया गया, इनको दिशा दी, लेकिन स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी तैनात है। एक और ये थ्रो खराब, दूसरा हो जाएगा, भागना चाहिए, फील्डिंग खराब हो रही है। और 2 के साथ सोनाक्षी और वैष्णवी केडीएच वागीलोला टीम का स्कोर है 33। जो फील्डिंग खराब कर रहे हैं तो कप्तान ने चेंजेस किया, इसको लाया है दायरे के अंदर और वो खिलाड़ी है उसको डीप स्क्वायर के ऊपर लाया। 33 स्लो रन का प्रयोग किया, गति परिवर्तन वाली गेंद, ओव्हर की समाप्ति, पाणी लेके जाई मैदान के अंदर। इकडे 3 षटकानंतर सोनाक्षी आणि वैष्णवी केडीएच वागीलोला संघाची धावसंख्या वाढवायला लागली ती म्हणजे 33 ला मात्र 2 गडी मैदानाच्या बाहेर। पाण्याची मागणी, डीजे वाजवा। और 3 ओवर की समाप्ति के बाद हम देख सकते हैं सोनाक्षी एंड वैष्णवी केडीएच वागीलोला टीम का टोटल स्कोर है 33। 2 विकेट गॉन हो चुके हैं। आने वाली 3 ओवर का खेल अभी तक शेष है, लेकिन तमाम दर्शक देखिए जहां मौजूद है हमारे 2 जहां पवेलियन कक्ष जो हमारे तंबू खड़े कर दिए
उसके ऊपर बैठकर दर्शक मैच देख रहे। दर्शक जो पेड़ की छाया के नीचे बैठकर मैच का दर्शक, हमारे अतिथि जो मौजूद है वो हमारे मंच के ऊपर है। और ये हमारा कमेंट्री बॉक्स हमारी शानदार, इस बार देखा जाए जी क्रिक लाइव स्कोर हमारे संस्कार मात्रे, अच्छे हमारे साउंड सिस्टम और पूरी तरह से इस बार देखा शानदार योगदान हमारे मुख्य आयोजक गणेश जी पाटिल, मिलिंद भोईर, धीरज जी भगत, विकी भोईर, साहिल भोईर, अभी भोईर और आकाश भोईर। इन्होंने ली हुई मेहनत के तौर के ऊपर ये अखिल कराटे समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग का बोलबाला आज दुनिया में चल रहा है। 198 देशों में लाइव थेट प्रक्षेपण सहयोग, यानी कि पांडे के सुपुत्र एक बार फिर से कोटे का चौथा और पारी का चौथा और कोटे का दूसरा ओवर लेके दायरे के अंदर शॉट, थर्ड मैन शॉट का इस बार फाइनल एक खिलाड़ी पॉइंट है और एक मिड ऑन है। और सुंदर बॉल, लेकिन दिशा से भटकती हुई गेंद, वाइट बॉल घोषित किया अंपायर लवेकर साहब जी ने। खराब गेंद, ओ सुंदर बॉल, गुड डिलिव्हरी। आणि आजच्या 5व्या दिवसाला मात्र आयोजक कर्त्यांचा हार्दिक अभिनंदन करावं लागेल। आयोजक कधी अंपायर बघायचे आणि 3 मापाचे अंपायर, कुठंच नाही उंचीला जास्त बोल। ओ बॉल को देखो और मारो भाई साहब, बट बॉलिंग चल रही है सहयोग भोईर की। और इस ओवर की अभी तक मेरे हिसाब से यहां 4 गेंदें बाकी है। सुंदर गेंदबाजी, जैसे विजय भोईर जैसे बल्लेबाज को बांध के रखा है। और क्या तो उससे पॉइंट की शत ऐसा नहीं जमेगा भाई साहब। वो एरिया किसका तेरे को मालूम है क्या? तो उस जगह पे खड़ा है ना, तो पहली तंदुरुस्ती चालाकी वहां जाना चाहिए। वो जॉन टेरस साहब जी का एरिया, उसके बाद हमारे युवराज सिंह साहब जी ने वो एरिया को कवर किया। मोहम्मद अजहरुद्दीन साहब, क्या फील्डर थे वहां। अजय जडेजा साहब, फील्डिंग डिपार्टमेंट खतरनाक था, उनकी जगह है वो। और एक बार फिर से जोरदार उठाने गए थे। मिड विकेट के ऊपर क्या गेंदबाजी चल रही है सहयोग भोईर। पांडे की यंग स्टार की गेंदबाजी देखिए। कोटनाका के मैदान के ऊपर रिया वॉरियर्स कोटनाका या केदार भोईर की टीम में शानदार परफॉर्मेंस। और एक बार फिर से अपील की थी, लेकिन पीछे गेंद को फील्ड किया लेग बाई के रूप में एक सिंगल, और स्कोर आगे जाएगा 36। चौथा ओवर जारी, 36 रन बोर्ड के ऊपर 36। कप्तान हौसला अफजाई करे केदार भोईर, एक बॉल और अच्छी डालो। बॉल यार क्या बॉल चल रही, लेकिन दिशाहीन भटकी गेंदबाजी हो रही। लेग स्टंप के बाहर जा रही, टप्पा पड़ने के बाद गेंद काटा बदल रही है। रिवो चेक किया जरूर। यस, वो आप तुम्हारे पीछे ही। अंपायर ने वाइड घोषित किया है, लेकिन फील्डिंग डिपार्टमेंट में अंपायर को चैलेंज किया है। तो ये गेंद सही है या खराब है, इसका फैसला करो। बट बॉल, एंगल बहुत है ना, तो एंगल से क्रॉस देखो, सीधा देखो, और वहां से ही पता चलता है। लेकिन अतिरिक्त रनों के साथ तो स्कोर 37। सिटीज 37। आखिरी गेंद, अपील या मामला। माय गॉड, अंपायर बार बार ऊपर आ रहे हैं। चलो देखो,
थर्ड अंपायर रिस्क नहीं लेंगे अंपायर जरूर, लेकिन अभी कैमरा 3-3 है तो वो जरूर चेक करेंगे। तो देखो बल्लेबाज आउट है या नॉट आउट है, रन आउट के रूप में डायरेक्ट हिट आया है। नॉट आउट। म्हणून बघा गावस्कर साहेबांनी गोष्ट सांगितलेली आहे की ती बॅट आहे ना, बॅट अशी घासत जाण्याची, मग ती आतमध्ये बरोबर पोहोचते। त्याच्याने काय होते, ऍडव्हान्स बॅट्समॅनला मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून बॅट नेहमी घासत, आणि तशाच पद्धतीने एक बॅट आली म्हणून हा फलंदाज ऍडव्हान्स माइंड मध्ये बसला, नाही तर नक्कीच काहीतरी गॉन झाला असतं। बरोबर सुभाष सर, हे सांगायला लागतं आणि डोक्यात ठेवायला लागतो। आणि त्या इकडे मात्र 4 षटकां धावा झाल्या त्या 38-38। क्या बॉलिंग की यार लाजवाब, सहयोग भोईर, व्हाट अ गेंदबाजी। बॉलर इज नेम, एक बार बॉलर बॉलर अंपायर परेश। आणि आमचे फायर ब्रिगेडचे सन्माननीय किरण भोईर साहेब यांचं आगमन झालं व्यासपीठावर, त्यांचं शब्द समजाने हार्दिक हार्दिक स्वागत। आणि तत्पर परेशजी केणी यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही शब्द समजाने हार्दिक हार्दिक स्वागत करते। 38 नहीं नहीं, कैच नहीं मिलेगी, चौका मिलेगा। फाइनल के ऊपर इस बार चौका और 4 के साथ स्कोर जा रहा है 42-42, लॉस ऑफ 2 विकेट। Is this Sonakshi and Vaishnavi KDH Waghela team? परेश तैयार है बॉलिंग ट्रैक के ऊपर और बाउंड्री आ गई। इस बार विजय भोईर सलामी बल्लेबाज है और पारी को संभाल रहे अच्छी तरह से, सुमधुर शानदार जानदार बल्लेबाजी चल, बेमिसाल बल्लेबाजी। फिर से परेश तैयार है और विकेट से, और ये गेम अली साहब वाइड घोषित किया क्योंकि खराब गेंद है। इस गेंद को दोबारा फेंकना पड़ेगा और इस अतिरिक्त रनों के साथ सोनाक्षी एंड वैष्णवी केडीएच वगैरह टीम का स्कोर आगे बढ़ता है 43-43। संस्कार मात्रे हमारे साथ स्कोरर है, उसके तौर के ऊपर हमारी अच्छी कमेंट्री चल रही है और स्कोरर हमारा दाया हाथ है और स्कोरर के साथ व्हाट्सएप के ऊपर जो है वो उसका बाया हाथ है। नेक्स्ट डिलीवरी और एक बार फिर से दिशाहीन भटकी गेंदबाजी चल रही है। सुधरो भाई साहब, फिलहाल ये गेंदबाजी करेगा तो टीम के लिए घाटा है और सामने वाली टीम का फायदा है। अतिरिक्त रन आते जाते तो इस बार टीम अपोजिट टीम का स्कोर आगे जाता है। स्कोर पहुंच चुका है 44, लॉस ऑफ 2 विकेट और एक ही गेंद हो चुकी है, 5 गेंदें अभी तक शेष है। रिया वॉरियर्स कोटनाकाचे स्पॉन्सर सन्माननीय अमर गोवारी साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं शब्द समजाने हार्दिक हार्दिक स्वागत। यस बल्ले का अंदरूनी किनारा, लेकिन सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाता है 45 को। आखिरी 4 गेंदें शेष। परफेक्ट आयोजन करेक्ट कार्यक्रम अखिल कराड़ी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 5वां दिन परफेक्ट और जबरदस्त आयोजन किया है। समाज को इकट्ठा लाने की हिम्मत की। ये देखिए बॉल को देख के जोरदार बल्ला चलाया था, लेकिन दिशाहीन भटकी गेंद, गति है लेकिन दिशा खराब है। यही बोलता है ना कि सुधरो, सुधरने का यही मौका है। तो वाइड डालेंगे तुम्हारा घाटा होगा, सामने वाली टीम का फायदा होगा और टीम का स्कोर है 46। वेरिएशन डिसिप्लिन जिसे कहते वो महत्वपूर्ण है। टप्पा डाल रहे लेकिन दिशा भटक रही है।
इस बार जोरदार प्रहार, काउ कॉर्नर के गेंद क्षेत्र में गेंद, एक सिंगल विजय दौड़ रहा है और चौका, 4 रन डीजे। 5 ओवर जारी है और इस बीच बाउंड्री आ गई और स्कोर जा चुका है, 50 रन पूरे हो चुके हैं सोनाक्षी और वैष्णवी केडीएच वागेलर टीम की। यस, यहां दिशाहीन भटकी गेंदबाजी हो रही है। मुझे समझ में नहीं आ रहा है कि बॉलर क्या कर रहा है। बॉलर जो गेंदे डाल रहे हैं वो आउटसाइड ऑफ स्टंप ज्यादा डाल रहे हैं और अंपायर इस बार देखा जो वाइड घोषित कर रहे हैं। तो फिलहाल स्कोर आगे बढ़ता है 51-51। देखिए कर्ण कैसा इस बंबू के ऊपर बांधा है। महाभारत में था कर्ण और डीजे वाले के पास एक कर्ण। 4 वाइड आ चुके हैं तो गेंदबाजी थोड़ी सी बिगड़ी हुई है और इस बार टॉप पिच लगा हुआ है, कैच इट। यस, कप्तान केदार भोई ने कैच को लब का विकेट नंबर 30 गॉन। केडीएच वागेलर टीम का स्कोर है 51, लॉस ऑफ 3 विकेट। यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर करून म्हणवी। ये शबास, याला म्हणतात बॅट्समन। बघा आले आले शॉट कसा उलटा मारला। संगीत और जमाने के मशहूर गायिका शैला चिखली जी इनका आवाज, लेकिन स्कोर बाउंड्री के साथ 55 और इस ओवर की आखिरी गेंद शेष है 55 स्कोर। रिवर्सिव के ऊपर शानदार इस बार देखा जब बाउंड्री आ गई। अंतिम बॉल, केदार फील्डिंग में परिवर्तन कर रहा है। मिलिंद भोईर को उन्होंने बैकवर्ड पॉइंट के ऊपर लाया है। कोटना का अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही। दोबारा रिवर्सिव का प्रयास किया था, अच्छी गेंद और टप्पा पीछे जरूर रखा था। और के समाप्ति 5 षटकानंतर सोनाक्षी आणि वैष्णवी केडीएच वागेलर संघाची धावसंख्या बोलावं लागली थी 55 3 गडी मैदानाच्या बाहेर 5 षटकानंतर शेवटचे 6 चेंडू शिल्लक डीजे।
आईडी में दया तोड़ दरवाजा। लास्ट में ब्लास्ट, बाउंड्री जाएगी क्या? ओहो ओहो, रुक गई, भागो। दो मिलेंगे तीसरे के लिए, भाग मिलका। ये देखिए गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल। 3 रन दौड़ के पूरा कर दिया संस्कार, स्कोर आगे बढ़ता है 58-58। एक साइड से विजय भोईर, एक सलामी बल्लेबाज, एक मैराथन इनिंग खेल रही है। व्यक्तिगत मेरे हिसाब से 18 पे खेल रहे। सुंदर बल्लेबाजी। सूरज जाने के बाद उन्होंने जिम्मेदारी कंधों के ऊपर लेके अपनी टीम का हौसला 7वें आसमान के ऊपर पहुंचता हुआ। आखिरी 5 गेंदें शेष। मिलिंद भोईर की दूसरी गेंद, अर्ध विकेट। एक बार फिर से इस बार यहां काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद चली गई है। एक मिलेगा और दूसरा हाथ खतरा बनेगा और आउट। गुड थ्रो। विकेट नंबर याद देखा जाए तो मेरे हिसाब से चौथा ड्रेसिंग रूम में टीजी। यस, आणि आज मात्र जागतिक महिला दिन आहे। आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू। जागतिक महिला दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा। अभी अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग रोशन परदेशी। आखिरी 4 गेंदें शेष और इस बार शानदार तरीके से पुल किया केदार। माय गॉड, कैच केदार छोड़ता नहीं, लेकिन उन्होंने जानबूझकर नहीं छोड़ा। मैं इसके इस्तेमाल करता हूं। तो फिलहाल इसी बीच यहां एक रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 59। What a shot, yaar! What a shot! What a shot! It's a 4 run. चलिए, दूसरा मुकाबला है श्री समर्थ ग्रुप जयराज भिंगारी, आशीष परदेसी और वीसी हिरन चिंतपाड़ा रोशन पाटिल के बीच टक्कर है। दोनों कप्तान टॉस करने के लिए हाजिर हो जाए। नेक्स्ट बॉल, पैरों के ऊपर गेंद को फेंका था ऑन साइड के ऊपर, इस बार ऑन ड्राइव किया है, दूसरे के लिए भाग रहे हैं और ये खराब थ्रो। मिलेंगे 2 आणि याच वेळी आमच्या व्यासपीठावर पनवेल तालुका अध्यक्ष सन्माननीय सुरदास गोवारे साहेब, त्याचप्रमाणे पनवेल तालुका सचिव सन्माननीय शिवदास पाटील साहेब, त्याच्या समावेश शांताराम भगत साहेब या कराडी समाजाचे मुख्य आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे सोनाक्षी वैष्णवी चे पॅकर निलेशजी पाटील, हेमंत पाटील, अजयजी मोहिते दादरपाडा माजी सरपंच यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या। और इसी के साथ बाळा आलेला इकडे डॉट झाला, तर इकडे डॉट सूरज टॉस करून घ्या। आणि इकडे मात्र इनिंग संपलेली आहे। निर्धारित 5-6 षटकामध्ये सोनाक्षी आणि वैष्णवी केडीएच वाघेलवाडा संघाची धावसंख्या बोर्ड लागली ती 67 आणि रिया वॉरियर्स कोटनगर संघाला 36 चेंडू मध्ये 68 धावांची गरज आहे। इकडे टॉस होईल। धन्यवाद अमितजी म्हात्रे सर। इथे टॉस आपण पुढच्या मॅचचा घेणार आहोत।
जिथे पहिली मॅच आजच्या दिवसाला इथे सुरुवात झाली. पहिला सत्र समाप्त होत असेल तुम्ही पाहिलात. एकीकडे टीम तुम्हाला पाहायला मिळेल VC11 चिंचपाडा त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल श्री समर्थ कृपा भिंगारी. एका बाजूला कॅप्टन तुम्हाला रोशन पाटील बाला, त्याच्यानंतर एका बाजूला आशिष परदेशी भिंगारीचा हा कॅप्टन. चला मान्यवरांना विनंती आहे. बघा धावा झालेल्या त्या मात्र इकडे 68 आणि विजयासाठी रिया वॉरियर्स कोटनाका संघाला 69 धावांची गरज. आणि टॉस साठी मी सन्माननीय कराडी समाजाचे पनवेल तालुका कराडी समाजाचे अध्यक्ष सुरदास गोवारी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेक करून घ्या. सन्माननीय पनवेल तालुका कराडी समाजाचे अध्यक्ष सन्माननीय सुरदास गोवारी साहेब यांच्या शुभ हस्ते होती टॉस. तर इथे टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय दोन्ही संघांच्या दरम्यान. काटा टेल इज कॉल, इट इज टेल. दोन्ही कॅप्टन थांबायचे. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक आशिष. टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल? फिल्डिंग. आता फिल्डिंग करायची आहे. पहिल्या सत्रामध्ये बघितलं तर 6 ओव्हरला 68 झाल्यात. धावा चेस होतील की नाही हे पाहणं कठीण आहे. परंतु आता रोशन पाटील बालाची टीम आहे तुमच्या अगेन्स्ट. त्यांच्या अगेन्स्ट काय प्लॅनिंग असतील? कमीत कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. समोरची टीम पण मोठी आहे. बालाची विकेट आम्हाला हे आहे इम्पॉर्टंट राहील. आणि त्याच्यानंतर शेवटचा अंतिम प्रश्न. अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व दुसरं आहे आणि उरण तालुक्यातील कोटनागा गावामध्ये ही स्पर्धा पण एन्जॉय करतोय. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप चांगलंच आहे. आयोजन बोलायला तेवढं कमी आहे. हे होते आमच्यासोबत जॉईन झाले होते कॅप्टन श्री समर्थ कृपा टीमचे भिंगारी टीमचे कॅप्टन आशिष. आता कदाचित बाला तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा डिसिजन काय असता? आम्ही जर टॉस जिंकलो असतो तर क्षेत्ररक्षणच केलं असतं आम्ही. आता वाट्याला बॅटिंग आले. आशिष परदेशी ऑलराऊंडर आहे. भिंगारी संघातून ग्रामीण फॉर्मॅट मधून तो खेळत असतो. त्यांची बॉलिंग आहे ना ती चांगली आहे. तर त्यांच्या अगेन्स्ट किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू, कारण नंतर आम्हाला बॉलिंग टाकण्याचे तेवढे रन चांगले पडते. शेवटचा अंतिम प्रश्न. अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व दुसरा आपण पाहतोय. स्पर्धेतील आयोजनाबद्दल बाला काय म्हणशील? उरण कोटनाका संघाचं आयोजन केलं तर चांगलाच केलंय. त्यांचं मनापासून धन्यवाद. हे होते इथे आमच्या सोबत जॉईन झाले होते VC11 चिंचपाडा टीमचे कॅप्टन रोशन पाटील. इथे टॉस बॉक्स मधून प्रेझेंटेशन बॉक्स मधून प्रेक्षकांपर्यंत एक माहिती पोहोचवली गेली की टॉस जिंकला श्री समर्थ कृपा भिंगारी संघानं. त्यांनी टॉस जिंकल्यानंतर डिसिजन घेतला. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं या ठिकाणी VC11 चिंचपाडा टीमला. आपण व्यासपीठाकडे वळूया आणि सन्मानाकडे वळूया. आमचे सन्माननीय पनवेल तालुका कराडी समाजाचे अध्यक्ष सन्माननीय सुरदास गोवारी साहेब यांचा यथोचित सन्मान होते. चालेल तिथपर्यंत बंडासाहेब यांचं आगमन होते. आपण वळूया मॅच कडे. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे कोटनाका संघाला. बॅट्समन तुम्ही लवकर आता रेडी राहायचंय. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकर टाकणं प्रतिबंधक असेल. कारण शेवटची जी मॅच आहे ना ती उजेडात झाली पाहिजे. सूर्य लवकर अस्ताला जात असतो 6 वाजता. या क्रीडांगणावरती या खेळपट्टीवरती सूर्यप्रकाश कमी होतो आणि सूर्यप्रकाशामध्ये स्पर्धा कंप्लीट झाली पाहिजे. त्याच्यामुळे दोन्ही टीम तुम्ही कोऑपरेट करायचंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती. काहींच्या हकेला धावणारा, काहींच्या नवसाला पावणारा, काहींसाठी संकट मोचक असणारा तर काहींना संकटातून तारणारा अशा गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करून जमलेल्या तमाम सर्व क्रिकेट रसिकांचं मी स्वतः सूरज बालकृष्ण पाटील मोठे बम उरण आपल्या सर्वांचं अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये आमच्या सोबत जे प्रेक्षक या क्रीडांगणावरती जॉईन झालेत ना, जे प्रेक्षक झी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा पाहतायत ना, आणि मुख्य व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं
आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय मोहन भोईर साहेब पांजेगावचे माजी अध्यक्ष यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. सन्माननीय मोहन भोईर पांजेगावचे माजी अध्यक्ष. त्याचप्रमाणे विजयजी खेणी यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर या. विजयजी खेणी. त्याचप्रमाणे ऋषिकांत परदेशी भिंगारी गावचे नवी मुंबई पोलीस त्यांनाही विनंती असेल की ऋषीबाई आपण आमच्या व्यासपीठावर या. धन्यवाद. तर मॅच ऑन होईल. मॅचला होईल सुरुवात गोलंदाजी मार्क वरती, जिथे टार्गेट आहे 69 धावसंख्येचा टार्गेट रोखण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये सोनाक्षी अँड वैष्णवी 11 केडीएच वाघिवली वाडा टीम तुम्हाला बॉलिंग करत असताना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पहिलाच बॉल केदार भोईरच्या अगेन्स्ट. अंपायर्स आमच्याकडे इशारा करतील की हा वाईट बॉल. इशारा तर त्यांचा आलाय जरूर, परंतु निर्णय अपेक्षित प्रलंबित आहे. थोडाफार दडपण अंपायर्स वरती टाकलं जाईल. दोन अंपायर्स एकमेकांमध्ये चर्चासत्र साधतील आणि डिसिजन काय असेल. तिसऱ्या पंचांची मागणी कदाचित इथे मॅच ऑन होते. आकाश पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल घेऊन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल ऑन साइडला जात असताना डीप मध्ये प्रोटेक्शन तिथे ठेवलंय. 1 रनशी कंप्लीट. नेक्स्ट बॉल. इथे पाठीमागे हितेश काय फटका अफलातून दर्जाचा सजवलाय. क्लास दाखवणारा हा चौकार. हितेश पाटील. हा बॉल रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, तिथे मात्र डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 6. यावेळेस बॉल खोलवर पद्धतीचा होता, तिथे मात्र डायरेक्ट हिटची संधी प्राप्त झाली होती हितेशला पकडण्याची, परंतु इथे 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 7 या धावसंख्येवरती. 7 रन्स इथे स्कोरबोर्ड वरती लागतील. 69 धावसंख्येचं टार्गेट आहे. आकाश गावंड
वाघिवलीचा हा बॉलर ग्रामीण संघातून खेळत असताना मोठीजुईच्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब या खेळाडूला मिळाला होता. तो आकाश इथे इन ऍक्शन मध्ये तुम्ही बॉलिंग करता असताना पाहताय. यावेळेस बॉल नो लुक स्ट्रोक. केदार भोईर सडपत्तल बांध्याचा खेळाडू ठोकतोय चौकार. केदार भोईर जो लेदर बॉल खूप चांगला खेळत असतो. कोटनाका ग्रामीण संघातून खेळणारा हा खेळाडू आज रिया वॉरियर्स कोटनाका या प्रीमियर लीग मध्ये संघाचा कॅप्टन आहे. समोर सूरज पाटील चेंडूचा पाठलाग करेल त्याच्या डोक्यावरून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. दोन लगातार चौकार आले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. गुणसंख्या लेखक आमच्यापर्यंत पोहोचवतील 15 धावा. एका षटकाचा खेळ संपेल. धावसंख्या 15. एक चौकार तुम्ही हितेशच्या बॅट मधून पाहिला. 2 लगातार चौकार तुम्ही केदार भोईरच्या बॅट मधून येत असताना पाहिले. आता कॅप्टन स्वतः गोलंदाजीसाठी येतील. सूरज पाटील वाघिवलीवाडा संघातून हा खेळणारा खेळाडू. आज मात्र तो सोनाक्षी अँड वैष्णवी केडीएच वाघिवलीवाडा टीमचा कॅप्टन आहे. जेव्हा जेव्हा रायगड प्रीमियर लीग होते, जेव्हा जेव्हा पनवेल प्रीमियर लीग होते, जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा होतात ना व्यावसायिक खेळाडूंच्या, तेव्हा तेव्हा सूरज पाटील हे नाव अग्रगण्य स्थानी नेहमीच तुम्हाला पाहायला मिळत असतं. आज मात्र तो तुम्हाला या ठिकाणी सोनाक्षी अँड वैष्णवी केडेस वाघिवलीवाडा टीमचा कॅप्टन पाहायला मिळेल. आता कॅप्टन आलाय बॉलिंग करण्यासाठी. कॅप्टनला इथून विकेट संपादित करणं फार गरजेचे असतील. कारण 69 हे थोडं मोठं टार्गेट वाटतंय, परंतु या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती आणि परिसीमा आहे ना, त्या मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला साथ देत असतात. हितेश स्ट्राईकला. हितेशचा फटका फसलाय. जेलची शक्यता. भवऱ्यासारखा गोल गोल फिरला विकेट किपर. काय घडलं? कॉलिंग नव्हती, मिसकम्युनिकेशन. त्याच्यामुळे 1 रन्स इथे प्राप्त झाली. 1 रनच्या पेक्षा जास्तीत जास्त इम्पॉर्टंट होती विकेट. हितेश पाटील हा वेश्वी संघाचा खेळाडू आहे. ग्रामीण संघातून वेश्वीकडून खेळत असतो आणि वेश्वी संघ जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये असतो ना, तेव्हा तेव्हा हितेश पाटील हे नाव नेहमीच हे नाणं खणखण वाजत असताना तुम्ही पाहिलंय. गावदेवी गावठाण या संघातून हितेशला तुम्ही व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळ करत असताना कित्येकदा पाहिलाय. आणि आज इथे मात्र तो रिया वॉरियर्स कोटनाका या संघाकडून खेळ करतोय. केदार भोईरच्या अगेन्स्ट सूरज पाटीलचं आव्हान. कॅप्टनच्या विरोधात कॅप्टन. शेअर सेनापतीच्या अगेन्स्ट शेअर सेनापती. इथे एकमेकांच्या विरोधात एक चांगलं बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ओहो, सुपर स्ट्रोक आहे. हा मास्टर माइंड खेळाडू आहे केदार भोईर. चौकार. या बॉल वरती चौकाराला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. काय बॅटिंग करतोय. ज्या क्षेत्रामध्ये फिल्डर नव्हता ना, डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, त्या क्षेत्रामध्ये फटका खेचून काढला बॅट्समन केदार भोईरना. इथे फटका हवेत फसलाय. मिस टाइम. केदार भोईरची विकेट इम्पॉर्टंट आहे. आणि काय घडलं? दैव देत आणि कर्म नेत. 3-3, 4-4 अटेम्प्ट मध्ये इथे मात्र जेलची शक्यता नाकारता येत नव्हती. आणि नजराटी दुर्घटना घटे. एक मोठी विकेट मैदानातून बाहेर जाईल असं प्रेक्षकांना वाटत होतं. कोटनाकाच्या हृदयाचे ठोके स्पंदन बंद पडली होती आणि ते पुन्हा एकदा चालू झालीत, कारण इथे कॅच डाऊन झाले केदार भोईर नामक या बॅट्समनची.
इथे हा बॉल इथे आदरणीय कराडी समाजाचे माजी अध्यक्ष मदनजी गोवारी साहेब या मुख्य व्यासपीठावरती ऍडव्होकेट मदनजी गोवारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती आसन व्हायचं. या स्पर्धेला शुभेच्छा येत असताना उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय प्रसादजी भोईर सर यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. फटका ऑन साइडला, क्षेत्र पूर्णपणे खालती आणि अंपायर सिग्नल मोजून मापून तोलून लगावलाय हा सिक्सर. एक दिवसासाठी ज्यांनी संधी आम्हाला प्राप्त करून दिली होती, उरण तालुक्यातील अनेक समालोचकांना नवेदित कॉमेंटेटर्स असतील ना, त्यांना घडवण्याचं काम, त्यांना संधी देण्याचं काम हे आदरणीय प्रसादजी भोईर सर करत असतात. आणि काल एक दिवस संधी दिली, त्यानंतर आज मिलिंदजी भोईर यांनी पुन्हा एकदा इन्व्हिटेशन दिलं. त्यांचा पुन्हा एकदा हृदयपूर्वक आभार अगदी स्पर्धेच्या सुरुवातीला आम्ही करतो. आणि मॅचच्या दिशेनं आता जिथे मात्र 2 षटकांचा खेळ संपेल, धावसंख्या धावफलकावरती 27, आता येणारे 4 षटक बाकी असतील आणि गरज असेल 42 धावसंख्येची. चला फिल्डिंग करणारी टीम लगेच तुम्ही फिल्डिंग सजवायची, जास्त वेळ घेऊ नका. कारण कालच्या दिवसामध्ये काय घडलं हे प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगेन. कालच्या दिवसामध्ये 6:15 वाजता एक मॅच झाली शेवटची, जिथे कदाचित 6:15 नंतर ती वन साइड मॅच झाली नसती तर तुम्हाला मात्र ती मॅच कालोखामध्ये झाली असती, सूर्यप्रकाश कमी झाला असता आणि त्या मॅचला मधला एक खेळाडू मालिकावीराच्या बाईकच्या रेस मध्ये होता. मग त्या कालोखामुळे तो खेळाडू ती मॅच गमावला असता तर तो त्या मालिकावीराच्या बाईकच्या रेस पासून दूर राहिला असता. मग तो फटका एखाद्या खेळाडूला किंवा त्या खेळाडूवरती अन्याय न होण्यासाठी तुम्ही सुरुवातीपासून जो वेळ वाचवाल ना, तो मात्र फार इम्पॉर्टंट असेल. इथे आदरणीय मदनजी भोईर सर यांचं, मदनजी गोवारी सर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सागर परदेशी, फटका चांगला आहे. केदार भोईर अक्षरशः धावांची लयलूट करतोय मैदानाच्या आतमध्ये, चौकार. घरच्या क्रीडांगणावरती खेळ करतोय, घरचे प्रेक्षक मला पाहण्यासाठी गर्दी करतायत आणि घरच्या क्रीडांगणावरती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग केदार भोईर करतोय. आदरणीय मुख्य व्यासपीठावरती सुनीलजी पाटील साहेब सहज सचिव या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. डॉट बॉल आलाय, धावसंख्या 31. इथे हा बॉल लेग साइडला चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, गॅप आहे की काय असंच वाटतंय, परंतु अंपायर सिग्नल कोणत्या प्रकारचा येत नाही, म्हणजे 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 33. हार्दिक हिमांशू पांड्या, ज्याच्याकडे 300 रुपयाची टेनिस क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी पैसे नसायचे, ज्याची बायको त्याला सोडून गेल्यानंतर जो डिप्रेशन मध्ये होता, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा डिप्रेशन न घेता मला माझ्या भारतीय संघासाठी काहीतरी करायचंय आणि भारतीयांचं स्वप्न 142 कोटी भारतीयांचं स्वप्न साकार करणारा हार्दिक पांड्याचा जर्सी नंबर इथे मात्र तुम्हाला धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळाला. 1 रन वाढेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 या धावसंख्येवरती. 2 चेंडू अजून एक शेष आहेत. गोलंदाज सागर परदेशी, भिंगारी या मुख्य संघातून खेळणारा हा गोलंदाज.
यावेळेस बॉल नटराज स्टाईलनं बॉल पाठीमागे पाठवलाय आणि एका टप्प्याने चौकार. यावेळेस बॉल आणखीन एक डॉट येत असताना पाहायला मिळाला. इथे षटक संपतील 3 आणि धावसंख्या धावफलकावरती 38. देऊया एक डीजेला छोटीशी संधी. गोरगरिबांचे कैवारी 17 एप्रिल 2025 ला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिलं हवाई उड्डाण होत असताना पाहायला मिळेल. आणि ज्यावेळेस उड्डाण होईल ना त्यावेळेस प्रत्येकाच्या कानावरती एक आवाज पडेल. स्वर्गीय लोकनेते दिवंगत दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती तुमचं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. गोरगरीब जनतेसाठी, गोरगरीब जनतेला हवा हवासा वाटणारा लोकनेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, जनतेच्या कल्याणासाठी आपला संपूर्ण वेळ खर्च करून कित्येक वर्ष खासदार पदावरती विराजमान होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारचा संपत्तीचा लाभ न घेता केवळ आणि केवळ समाज सेवा हीच ईश्वर सेवा ज्यांनी मानली असे स्वर्गीय लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस आमच्या डीजे कुणाल आणि श्रीशा ऑडिओ कडून इथे अभिवादन केलं जात आहे. श्रीशा ऑडिओ, अजितजी पंडित हे नाव या माणसानं खूप कमावलं. उरण तालुक्यातील नामांकित स्पर्धांमध्ये श्रीशा ऑडिओ तुम्ही पाहत असता. आणि अजित पंडित आणि श्रीशा ऑडिओ हे एक वेगळं नातं राहिलं. कारण जेव्हा जेव्हा एखादी ऑर्डर ते घेतात ना, ऑर्डर मध्ये जेव्हा चातक पक्षी असतो ना, जो चातक पक्षी त्याला तुम्ही दूध आणि पाणी एकत्रित मिक्स करून दिलं ना, तो त्यातील केवळ दूधच पितो आणि पाणी तसंच ठेवतो. अगदी तसंच श्रीशा ऑडिओ आणि अजित पंडित हे केवळ क्वालिटी आणि क्वालिटीच देत असतात. क्वांटिटी न देण्याचं काम हे नेहमी ते करत असतात. सूरज पाटील बॉलिंग साठी आला. ज्या एंडला रन्स येतात ना, ज्या एंड्सला हवेचा ओघ येणार त्या एंड्सला हेलिकॉप्टर उडवला बॅट्समन केदार भोईरनं आणि ठोकला हाय अँड हँडसम सिक्सर. यावेळेचा बॉल 6 आला. सूरज पाटील 31ची गरज होती. टेम्परामेंट वाला क्रिकेट तुम्ही पाहताय. ऑफसाइड येत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तिथे आकाश 6 थ्रो रॉकेट होता, परंतु 2 रन्स काही रोखू शकले नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या दुहेरीच्या मदतीनं 46 वरती. येणारे चेंडू शिल्लक असतील आता 16 आणि गरज 23 धावसंख्येची. 16 चेंडू 23 धावसंख्येची गरज. या क्रीडांगणावरचा आतापर्यंतचा अंदाज कालच्या दिवसापासून 4 दिवसापासून जर आपण पाहिला ना संस्कार, तर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये जी चेसिंग करते दुसऱ्या सत्रामध्ये टीम ती जास्तीत जास्त जिंकत असताना तुम्हाला पाहायला मिळाली. 16 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. म्हणजे या स्पर्धेमध्ये टॉस खूप इम्पॉर्टंट आहे, हे तितकंच महत्वाचं आहे. इथे हा बॉल अंपायर्सकडे लावली अपील झाली होती. सूरज पाटीलनं बॉलला फिरवलं, टर्न केलं आणि तिथे मात्र डॉट बॉल येत असताना तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 46. आता 15ला 23 राहतील. 15ला 23 समोरच्या दिशेनं हा बॉल खूप उंच, खूप दूरवरचा षटकार.
रिया वॉरियर्सचे संघ मालक कोटनाक्याचे अमरजी आणि गणेशजी पाटील साहेब यांच्याकडून 1,000चा कॅश प्राइज आहे. हा बॉल हलक्या हाताना 50 मारल्यानंतर केदारला ते 1,000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 53. 13 चेंडू आणि 16ची गरज आहे. वैयक्तिक आपण जर पाहिलं ना, केदार भोईर तुम्हाला 14 चेंडू मध्ये 36 धावांचं योगदान देत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस हितेश हा सुद्धा केवळ मॅचला पुढे नेण्याचं काम करतोय. पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम हितेश पाटीलला केलं. चौकार. बघा बरोबर 19 मिनिटांमध्ये 4 षटकं इथे कंप्लीट केलीत वाघिवलीवाडा टीमनं. आता 6 मिनिटं त्यांच्याकडे असतील आणि 1 षटक त्यांना पूर्ण करायचं. म्हणजे आता 12ला 12ची गरज आहे. याच्यानंतरच्या ज्या 2 टीम आहेत ना, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की 5 षटकं टाकण्यासाठी पहिली तुम्हाला 25 मिनिटं ही कंपल्सरी दिली जातील. कारण आज अलर्टनेसपणा ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. आपण जर पाहिलं जी क्रिक लाईव्हची टीम इथे काम करत असताना सचिन कबाडे गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज राउंड विकेट्स. इथे हा बॉल दांडी गुल. प्रत्येकाच्या हाकेला धावणारा, प्रत्येकाच्या नवसाला पावणारा. जेव्हा जेव्हा कोटनाकाकर संकटामध्ये असतात ना, तेव्हा तेव्हा राघोबा देवाचा धावा ते करत असतात. हे हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय.
इथे आदरणीय कासुकर सर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. हा अफलातून हितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये बराच स्टायलिश फटके मारतोय चौकार. यावेळेचा बॉल विकेट आले. थांबा 2 मिनिटं डीजे. विनंती केली जाईल ते आदरणीय रमणजी कासकर उरण तालुका कराडी समाजाचे अध्यक्ष, त्याच्यानंतर आदरणीय SM कासकर अध्यक्ष अखिल कराडी समाज महाराष्ट्र शिक्षण सभापती, त्यांचं सुद्धा आम्ही शब्दसुमनाने सहर्ष हार्दिक स्वागत करतो. सर्व मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होतात त्या सर्वांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो. 3 धावा पाहिजेत मिलिंद. हॅलो, 3 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन कोण चाललं? बॅट्समन चला, श्री समर्थ कृपा भिंगारी टीम आपण रेडी राहायचंय. विनंती केली जाईल आशिष परदेशी, टॉस आपण जिंकला नेक्स्ट मॅचचा. यावेळेचा बॉल इथे काय घडला तू मामा? गोटीने मारायचा होता सूरज पाटीलला, परंतु लागला नाही. नेम हुकला, नेम चुकला आणि इथे मात्र डॉट बॉल आला. पृथ्वी आलेत नवीन बॅट्समन. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि गरज आहे 3 धावांची. म्हणजे ही मॅच सुद्धा शेवटच्या ओव्हर पर्यंत येईल असं सूरज पाटीलने संकेत दिलेत या संघाच्या. ही मॅच अजून संपलेली नाहीये मित्रांनो. कमी धावसंख्येचा सामना जरी तुम्हाला वाटत असला, स्कोरबोर्ड वरती जरी सामना कोटनाका संघासाठी सोपा असला ना, तरी हे बनलेलं समीकरण कठीण बनायला वेळ लागत नाही. कारण माणसाची वेळ आणि मैदानातील खेळ कधी बदलेल ना याचा नेम मात्र बांधला जात नाही. क्रिकेट हा सर्जासारखा रंग बदलणारा खेळ आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. कधी संघ आपण जर पाहिला तर फलंदाजी करणारा वरचढ ठरतो, तर कधी गोलंदाजी करणारा संघ वरचढ ठरत असताना तुम्ही कित्येक स्पर्धांमध्ये पाहिलात. 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज. कागदावरती सोपा असलेला हा सामना इथे मात्र कठीण बनवायचा असेल ना तर खूप काही काम करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि 3 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र कोटनाकाचे दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय अभिमन्यूजी भोईर साहेब यांच्याकडून कोटनाका संघासाठी खूप सारे शुभेच्छा आलेत. त्यांचा सुद्धा मी शब्दसुमनाने हार्दिक आभार मानतो. येणारे चेंडू शिल्लक असतील 6-3 ची गरज आहे. पहिला बॉल मिलिंदसाठी क्रॅकिंग यॉर्कर. सामना संपलेला नाहीये, सामना आम्ही सोडायला तयार नाही होत हे सांगतायत सोनाक्षी आणि वैष्णवी केडीएच वाघेलीवाडा टीमचे खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू वृत्तीचं दर्शन घडवलं जात आहे. मिलिंद भोईर, सूरज पाटील एकमेकांना हस्तांदोलन करत असताना, एकमेकांना स्माइल देत असताना, परंतु एकाच्या वाट्याला यश, एकाच्या वाट्याला अपयश, एकाच्या वाट्यावर चेहऱ्यावरती दुःख, तर एकाच्या वाट्याला तुम्हाला सुख पाहायला मिळेल. परंतु केदार भोईर आ बैल मुझे मार असा हा फटका इथे सजवला, बॅट्समनना ठोकलाय. मॅच फिनिश करणारा हा सिक्सर. आली आनंदाला वरती त्याची नजर बघतांवरती. आली आनंदाला वरती त्याची नजर बघतांवरती. मूर्ती छान. चला लगेच कोटनाका टीम आता आपण हस्तांदोलन करायचंय. त्याच्यानंतर रोशन पाटील बाला आपण आपला